आज आपण लोकरीच्या विणकामामध्ये ही लोकरीची करंजी करायला शिकत आहोत. चला तर मग घेऊयात विणायला लोकरीची करंजी. स्लिप नॉट, चार साखळ्या, 1 2 3 4. पहिल्या साखळीमध्ये हुक घेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. इथे ही रिंग तयार केलेली आहे. ह्या रिंगमध्ये आपल्याला 13 अर्धे खांब म्हणजे 13 हाफ डबल क्रोशेट विणायचे. पहिला 2 साखळ्यांचा हाफ डबल क्रोशेट, अजून 12 विणायचे. हा दुसरा हाफ डबल क्रोशेट, तिसरा, चौथा, 5 6 7 8 9 10 11 12 हे 13 हाफ डबल क्रोशेट आपले विणून झालेले आहेत. आता पहिले हाफ डबल क्रोशेटच्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. 2 साखळ्यांचा अर्धा खांब, पुढच्या अर्ध्या खांबावरच्या साखळीमध्ये 2 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. आता हा सुरुवातीचा फक्त सिंगल ठेवला आहे. त्याच्या पुढच्या प्रत्येक हाफ डबल क्रोशेटवरती 2-2 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. आता ह्या हाफ डबल क्रोशेटवरती 2, इथे 2, असं आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊयात. इथे फक्त एकच 2 साखळ्यांचा अर्धा खांब ठेवला आहे. बाकीच्या सगळ्या अर्ध्या खांबांवरती आपण 2-2 अर्धे खांब घेऊन हे 25 हाफ डबल क्रोशेट इथे आपण विणत आहोत. हे आपले 25 हाफ डबल क्रोशेट विणून झालेले आहेत. आता पहिल्या हाफ डबल क्रोशेटच्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन आपण स्लिप स्टिच घेतोय. नंतर इथे पुढे 2 साखळ्या, हा पहिला हाफ डबल क्रोशेट. नंतर ह्या डबल क्रोशेटमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे. ह्याच गॅपमध्ये आपण अजून एक हाफ डबल क्रोशेट घेऊयात. हा 1, इथे 2, बाजूच्या हाफ डबल क्रोशेटवरती 1, त्याच्या बाजूच्या हाफ डबल क्रोशेटवरती 2, इथे 1, 2,
या पद्धतीने आपण हा राऊंड विणून घेऊयात आणि इथे आपले 37 अर्धे खांब तयार होतील. हे आपले 37 अर्धे खांब विणून झालेले आहेत. आता पहिल्या ह्या 2 साखळीच्या अर्ध्या खांबाच्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. नंतर 2 साखळ्या, पुढच्या अर्ध्या खांबावरती 2 अर्धे खांब, ह्याच गॅपमध्ये अजून एक अर्धा खांब. ह्या फक्त 2 साखळ्या घेतलेल्या आहेत तिथे, त्याचा अर्धा खांब केला आहे आणि पुढच्या अर्ध्या खांबावरती आपण 2 अर्धे खांब विणलेत. त्याच्या बाजूच्या अर्ध्या खांबावरती एक अर्धा खांब, त्याच्या बाजूच्या अर्ध्या खांबावरती 1 अर्धा खांब, 2 1 1. आता 2 विणायचे अर्धे खांब, पुढे 1 1, ह्या अर्धा खांबावरती 2, 1 1. अशा पद्धतीने हा आपण राऊंड विणून घेऊयात. ह्या राऊंडमध्ये आपण 49 अर्धे खांब विणून घेत आहोत. हे आपले 49 म्हणजे 49 हाफ डबल क्रोशेट विणून झालेले आहेत. आता ह्या पहिल्या 2 साखळीच्या अर्ध्या खांबावरच्या वरच्या साखळीमध्ये नेऊन हुक नेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. दोन साखळ्या, बाजूच्या हाफ डबल क्रोशेटवरती 2 हाफ डबल क्रोशेट, त्याच गॅपमध्ये अजून एक घेऊयात. बाजूच्या अर्ध्या खांबावरती 1 1 1, हा 2 साखळीचा अर्धा खांब, त्याच्या बाजूच्या अर्ध्या खांबावरती 2 हाफ डबल क्रोशेट घेतलेत आणि मग प्रत्येक पुढच्या 3 अर्ध्या खांबांवरती 1 1 अर्धा खांब विणला आहे. आता त्याच्या बाजूच्या अर्ध्या खांबावरती 2, 1 1 1, पुढे इथे 2 एकत्र विणायचे, 2 एकाच जागेत 2 हाफ डबल क्रोशेट विणायचे. पुढच्या हाफ डबल क्रोशेट 1 1 1, असा आपण हा सगळा राऊंड विणून घेऊयात. इथे आपले 61 हाफ डबल क्रोशेट विणून होतील, 61 हाफ डबल क्रोशेट विणून होतील. हे आपले 61 म्हणजे 61 हाफ डबल क्रोशेट विणून झाले. आता ह्या पहिल्या 2 साखळीच्या अर्ध्या खांबावरच्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात.
2 साखळ्या आणि ह्या बाजूच्या हाफ डबल क्रोशेटवरती 2 हाफ डबल क्रोशेट घेऊयात. ह्याच गॅपमध्ये अजून एक हाफ डबल क्रोशेट. पुढच्या 4 हाफ डबल क्रोशेटवरती प्रत्येकी एक एक घ्यायचा. 1 1 1 1. ह्या 2 साखळ्या ह्याचा अर्धा खांब घेतला. इथे 2 एकाच हाफ डबल क्रोशेट 2 घेतले आणि इथे प्रत्येकी एक एक 4 हाफ डबल क्रोशेट घेतलेले. त्याच्या पुढच्या हाफ डबल क्रोशेटवरती 2 हाफ डबल क्रोशेट. परत इथे ह्या 4 वरती 4 एक एक 1 1 1 1 आणि ह्या हाफ डबल क्रोशेटवरती 2. असा आपण हा राऊंड म्हणून पूर्ण करूयात. आपले इथे एकंदर 73 हाफ डबल क्रोशेट तयार होतील. 73 हाफ डबल क्रोशेट मिळून तयार होतील. ह्या राऊंडमध्ये आपण 73 म्हणजे 73 हाफ डबल क्रोशेट विणलेले आहेत. आणि ह्या पहिल्या 2 साखळीच्या हाफ डबल क्रोशेटमधल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. आता ही सुलट बाजू आहे, ही उलट बाजू आहे. तर सुलट बाजूकडनं आपण आता फोल्ड करून घेऊयात. आता ह्या 2 बाजू आपण जोडायच्या आहेत. एक साखळी घेतली, बाजूची एक साखळी सोडून ह्या दुसऱ्या साखळीमध्ये आपण हुक घेऊन पलीकडच्या दुसऱ्या साखळीमध्ये हुक नेऊन स्लिप स्टिच तयार करून हा धागा खेचून घेतलाय. परत एकदा दाखवते. इथे आपण एक साखळी घेतलेली आहे. आता ही बाजूची एक साखळी सोडून ह्या साखळीमध्ये हुक घेतलाय आणि ह्या पलीकडे पण त्या समोरच्या साखळीमधनं हुक घेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. स्लिप स्टिचचा हा धागा खेचून घेतलाय. पफ स्टिच तयार करायचं आहे आपल्याला. इथे हा एक धागा ओढून घेतलाय. आता परत ह्याच गॅपमध्ये अजून एकदा हा धागा दुसऱ्यांदा ओढून घेतला, हा तिसऱ्यांदा ओढून घेतला, हा चौथ्यांदा असा ओढून घेतला. आणि हे सगळे ह्या लूप्स आलेले आहेत, हे सगळे ह्याच्यामधनं हुक बाहेर काढून घ्यायचा आणि एक इथे साखळी घ्यायची. बाजूचा एक खांब सोडायचा, ही साखळी सोडायची. पलीकडच्या साखळीमध्ये त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये हुक ठेवायचा आणि पलीकडे पण एक साखळी सोडून ह्या दुसऱ्या साखळीमध्ये हुक घेऊन स्लिप स्टिच घ्यायची. स्लिप स्टिचचा हा धागा खेचून घ्यायचा. पफ स्टिच तयार करायची. परत ते दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा हुक सगळ्यांमधनं काढून घ्यायचा. एक साखळी घ्यायची. अशा पद्धतीने विणत जायचं. ही साखळी सोडूयात, पलीकडच्या साखळीमध्ये जायचं. इथली साखळी सोडून ह्या पलीकडच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात.
धागा खेचलाय, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, ही साखळी सोडली, ह्या साखळीमध्ये जायचं आहे. तसंच इथे ही साखळी सोडायची, ह्या साखळीमध्ये जायचं आहे. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, ही साखळी सोडली, ह्या साखळीमध्ये जायचं आहे. असं एक एक साखळी सोडून आपण स्लिप स्टिच घेऊन त्यातला धागा खेचून घ्यायचा आणि पप स्टिच करायचा. दुसऱ्यांदा घेतला ओढून, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, ही साखळी सोडली, ह्या साखळीत येऊयात. ही साखळी सोडली, ह्या साखळीमध्ये जाऊयात. स्लिप स्टिच घेतली, धागा खेचलाय त्याचा. दुसऱ्यांदा, तिसरा, चौथा, साखळी सोडली बाजूची. असं आपण या कॉर्नर परत विणून घेऊयात. हा एवढा भाग ओपन ठेवूयात, तिथपर्यंत आपण विणून घेऊयात. या इथपर्यंत आपण हे सगळे पप स्टिच करून बॉर्डर घेतलेली आहे त्याची. हा कोपरा सोडलेला आहे. या कोपऱ्यातनं आपण आता कॉटन याच्यात घालूयात. आपला करंजीचा आकार येईल असा आपण कॉटन त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पुढे परत हा भाग सगळा पप स्टिचनी असाच जोडून घ्यायचा आहे. ही साखळी सोडायची, या साखळीमधनं परत पलीकडची एक साखळी बाजूची सोडून या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घ्यायची. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा साखळी घेतली, हा पप तयार केला आहे. परत ही बाजूची साखळी सोडायची, त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये जायचं. इथली बाजूची साखळी सोडायची, ह्या बाजूच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच चा धागा खेचून घेतला. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा सगळ्या लूप्सवरून हा काढून घेतला. एक साखळी घेतली, परत एक बाजूची सोडून त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच धागा खेचून घेतला. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा,
चौथ्यांदा सगळ्या लोकांना हुक बाहेर घेतला, साखळी. अशा पद्धतीने हा आपण सगळा भाग विणून घेऊयात. आणि इथे शेवटी स्लिप स्टिच घेऊन टाकूयात. दोन्ही कटच्या चेस एकत्र करून स्ट्रिप स्टिच घेऊन आपण इथले विणकाम आपण पूर्ण करतोय. हे इथे धागा आपण तोडून घेऊयात. ही अशी आपली करंजी विणून झालेली आहे. अशा ह्या आपल्या लोकरीच्या करंज्या विणून झालेल्या आहेत. थँक्यू.